नमस्कार. आपण हा व्हिडिओ पाहताय. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एका छोट्या विमानाचा अपघात झाला. आता हा भारतामधला नाहीये, तरी पण अलीकडल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये विमानाचा प्रवास म्हटलं की धसकनी जीव करतो. का हो? कारण याचं कारणच हे आहे की अलीकडल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक अपघात झाले. आता यामध्ये भारतात झाले, काही बाहेर झाले. भारतामधला एअर इंडिया मधला तो अहमदाबादचा असेल हादसा, त्यानंतर तर एक भीतीचं वातावरण प्रवाशामध्ये निर्माण झालं. कारण विमानाने प्रवास करायचा म्हटलं की एक सुरक्षित प्रवास मानला जायचा. कमी वेळामध्ये जास्त लांब जाणे म्हणजे थोडक्यामध्ये सुरक्षितता पण आणि कमी वेळामध्ये जास्त पल्ला गाठणं शक्य. पण आता हल्ली एरोप्लेनचा जो विमानाचा प्रवास म्हणजे थोडं भीतीचं वातावरण निर्माण करणारा प्रवास झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण एक घटना घडली, त्या अगोदर भारतामध्ये एअर इंडियाची घटना घडली आणि हा जो टक्का आहे तो हा फार कमी आहे. म्हणजे एक -1 मध्ये म्हटलं तरी चालतं. कारण जेवढे विमान उडान होतात त्याच्या अगेन्स्ट हे अपघात फार कमी आहेत. पण कारण एक असा सुरक्षित प्रवास आहे विमानाचा आणि रेल्वेचा की जिथे अपघाताचं प्रमाण फार कमी असतं, म्हणजे नाहीच्या बरोबर असतं. पण हल्ली एरोप्लेनचे जास्त अपघात आपल्याला सोशल मीडियामुळे पाहण्यात येत आहेत, ऐकण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरणही यामुळे निर्माण होते. तुमचं काय मत आहे यावरती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.